सो एम आय ऑडिबल? ऑल क्लिअर? सगळ्यांनी सांगायचं एकदा. येस. ओके, व्हेरी गुड. ऑल क्लिअर. सो now listen to me very carefully. We have received a cash of rupees 17,500. First account is cash account. We have received this from Priyanka. So second account will be Priyanka's account. तुम्हाला असं वाटत असेल, बट इन फुल सेटलमेंट ऑफ हर अकाउंट दॅट मीन्स आपण त्यांचं अकाउंट सेटल केलेलं आहे. आता राहिलेले पैसे आपण मागणार नाहीये, विचारणार नाहीये. वी विल नॉट आस्क फॉर द रिमेनिंग अमाऊंट. 18,000 रिसिवेबल आहे म्हणलात, तुम्हीच म्हणलात, आणि मी तुम्हाला दाखवलं पण कसं आहे म्हणून. 18,000 कुठून आलं? आता मिळालेत 17,500. मग राहिलेले 500 जे आहेत ना, आपण विचारणार नाहीये. म्हणजे आपण काय दिलो? इनडायरेक्टली आपण त्यांना काय दिलेलं आहे? डिस्काउंट दिलेलं आहे. अँड ते कॅश डिस्काउंट आहे. अँड कॅश डिस्काउंट इज रेकॉर्डेड इन बुक्स ऑफ अकाउंट. सर तुम्हाला कसं कळालं कॅश डिस्काउंट? जेव्हा पेमेंट किंवा रिसीट असतंय, त्यावेळेस जर डिस्काउंट असेल तर ते कॅश डिस्काउंट असतंय अँड कॅश डिस्काउंट आपण रेकॉर्ड करतो. इन केस ऑफ रिसीट ऑर पेमेंट. हो, आपल्यासाठी आता हे रिसीट आहे. ऐका ना हो, प्रियांका यांच्याकडून पैसे मिळाले म्हणजे आपल्यासाठी रिसीट आहे ना हे. आपल्याला मिळाले. मग इन केस ऑफ रिसीट, आता फक्त रिसीटचं बघा, पेमेंटचा विचार करू नका. रिसीटच्या वेळेस तुम्ही काय केलं? डिस्काउंट दिलात. ₹500 घेतला नाहीत ना, म्हणजे काय केलं? इन फुल सेटलमेंट ऑफ अवर अकाउंट, म्हणजे आता परत मागणार नाहीये पैसे. ₹500 डिस्काउंट दिलेलं आहे. ₹500 तुम्ही काय केलंय? डिस्काउंट दिलेलं आहे. दिस इज कॅश डिस्काउंट. रिसीटच्या वेळेस तुम्ही डिस्काउंट दिला तर ते कॅश डिस्काउंट असतंय. सो डिफरन्स बिटवीन ट्रेड डिस्काउंट अँड कॅश डिस्काउंट तुम्हाला समजायला पाहिजे. Because trade discount is not recorded in books of accounts, but cash discount is recorded in books of accounts. So there will be cash account, discount account and Priyanka's account. समजलं का हो? काही जणांनी करेक्ट आन्सर दिलं होतं. कॉंग्रॅच्युलेशन, व्हेरी गुड, व्हेरी गुड. काही जण ऑलरेडी करेक्ट आन्सर दिले होते मला. हा, मला सांगा, तुम्ही कॉलेजमध्ये हे झालंय का हो? असे ट्रान्झॅक्शन कॉलेजमध्ये ऑलरेडी झालेत का? हॅव यू कम्प्लिटेड ऑर like this transaction in college? Okay, नो, कुठल्याच कॉलेजमध्ये झालेलं नाहीये. ओके, मग ठीक आहे. तरी तुमचं करेक्ट आन्सर असेल तर फार चांगलं आहे. भरपूर जण करेक्ट आन्सर दिले. काही जणांचं रॉंग आलं असेल तरी टेन्शन घेऊ नका. ओके, येस. हो, ओनपार हे कळून जाईल बरं का, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आता चेक करा आधी. कॅश अकाउंट इज रिअल अकाउंट, डिस्काउंट अकाउंट इज नॉमिनल अकाउंट अँड प्रियांकाज अकाउंट इज पर्सनल अकाउंट. Cash account is real account, discount account is nominal account, and Priyanka's account is personal account. पर्सनल, रिअल, नॉमिनल सगळं आहे बघा या अकाउंट ह्याच्यामध्ये, एंट्रीमध्ये. आपण काय केलेलं आहे, प्रियांका यांच्याकडून 17,500 घेतलो. अहो, हे एक्झाम्पल असं बघा, हे बघा. फोन पार घे, समजतंय का बघा बाकीच्यांना पण, ज्यांना कळालेलं नाहीये. समजा तुम्ही 12 रुपीजचं असं इमॅजिन करा, 12 रुपीजचं वडापाव खाल्लात. काय खाल्लात तुम्ही? 12 रुपीजचं वडापाव खाल्लात. तुम्ही आणि तुमचे फ्रेंड खाल्लात. पैसे तुम्ही दिलात. पैसे तुम्ही दिलात. ओके, 2 वडापाव घेतलात तुम्ही. तुमचे तर तुम्हीच देणार. फ्रेंडचे पण तुम्ही दिलात. मग फ्रेंड कडून रिसिवेबल किती हो? फ्रेंड कडून रिसिवेबल 12 आहे, करेक्ट आहे का? मला सांगा. फ्रेंड कडून रिसिवेबल 12 रुपीज आहे, करेक्ट आहे का? बट तुम्ही काय म्हणलात फ्रेंडला, तुमचं फ्रेंड ज्यांनी पण असतील त्यांना म्हणलात तुम्ही 10 रुपीजच द्या. मग फ्रेंडने काय केलेलं आहे, 10 रुपीज तुम्हाला दिलं. मग राहिलेले 2 रुपीज तुम्ही काय केलात ते सांगा. त्याला म्हणलं जाऊ द्या, आता 10 रुपयेच दे बाबा, सेटलमेंट झालं आपलं, असं म्हणलात तुम्ही. तुम्ही करता असं रिअल लाईफ मध्ये करता तुम्ही. हे तुम्ही असं रिअल लाईफ मध्ये करता. मग तुम्हीच म्हणताय 2 रुपीज डिस्काउंट आहे. बरोबर आहे का नाही? इनडायरेक्टली तुम्ही फ्रेंडला डिस्काउंट दिलात का नाही 2 रुपीज? इथं तेच झालंय हो. फक्त इंग्लिशमध्ये सांगितलं त्यांनी. प्रियांका यांच्याकडून 17,500 मिळाले. मिळायला पाहिजे होतं 18,000. 18,000 मिळायला पाहिजे होतं. प्रियांका यांना म्हणलो 17,500 द्या आणि अकाउंट सेटल करा. मग राहिलेले 500 काय डिस्काउंट आहे. जादू
जादू मॅजिक आहे का होय? जादू आहे का? लॉजिक आहे का? मॅजिक आहे? लॉजिक आहे ना? सर तुम्हाला लॉजिक वाटतंय सर आमच्यासाठी मॅजिकच आहे सर. अहो हे मॅजिक आहे का लॉजिक आहे? अहो सांगता का? लॉजिक आहे ना? हां, मी तेच म्हणत होतो. तुम्ही मॅजिक समजणार परत लॉजिकल मॅजिक आहे. असं काय नसतंय बरं का इथं अकाउंट्समध्ये सगळं लॉजिकवर असतंय. मॅजिक काही नसतंय. मॅजिक काही नसतंय हां. तुम्हाला जर मॅजिक वाटत असेल तर अवघड आहे मग. मी काय करू शकत नाही. हां, ऐका ना हो. आता ऐका ना कॅश अकाउंट इज रिअल अकाउंट. येस, इफ कॅश कम्स इन डेबिट कॅश अकाउंट, इफ कॅश गोज आउट क्रेडिट कॅश अकाउंट. तुम्ही सांगा आता. चला डेबिट क्रेडिट तर सांगा हो मला. सगळं मीच सांगायचं का तुम्हाला? चला बिग क्विक हे सगळं येतंय ना हो तुम्हाला. रूल्स येतात ना आता. येस. व्हेरी गुड. वी विल डेबिट कॅश अकाउंट. येस. डिस्काउंट अकाउंट काय करणार? डिस्काउंट अकाउंट काय करणार? मी शॉर्टकट पण सांगितलेलं आहे तुम्हाला डिस्काउंटसाठी आता. डिस्काउंट अकाउंटला डेबिट करणार म्हणतायत. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस ज्यांना पण आठवत नाहीये. नॉमिनल अकाउंटचे रूल. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. तुम्ही डिस्काउंट अलाऊ केलात ना त्यांना. तुम्हाला 18,000 मिळायला पाहिजे होतं. तुम्ही 500 डिस्काउंट अलाऊ केलात म्हणजे मिळणार आहेत का पैसे? मिळणार नाहीयेत. मिळणार नाहीयेत म्हणजे लॉस आहे ना हो. ₹500 मिळणार आहेत का हो? नाही ना, मग लॉस आहे मग डेबिट करायचं. त्यासाठी मी शॉर्टकट पण सांगितलं होतं. मी आठवण करून देतो नंतर. किती जणांना आठवतंय मला बघायचंय. प्रियांकाज अकाउंटला काय करायचं सांगा? पर्सनल अकाउंट आहे. येस, डेबिट द रिसीव्हर, क्रेडिट द गिव्हर. इफ प्रियांका इज रिसीव्हर, डेबिट हर. इफ प्रियांका इज गिव्हर, क्रेडिट हर. हे बघा रिसीव्ड कॅश फ्रॉम प्रियांका मीन्स प्रियांका इज गिव्हिंग कॅश ऑफ रुपीज 17,500 ना. प्रियांका इज गिव्हर. प्रियांका इज गिव्हर. प्रियांका इज गिव्हर. सो क्रेडिट द गिव्हर. प्रियांकाज अकाउंटला काय करायचं? क्रेडिट करायचं. प्रियांकाज अकाउंटला क्रेडिट करायचं. ओके सो एंट्री विल बी कॅश अकाउंट डेबिट 17,500. डिस्काउंट अकाउंट डेबिट 500 टू प्रियांकाज अकाउंट 18,000. Okay. So write down on 20th of July 20th of July 2020 cash account debit अमाउंट इंपॉर्टंट आहे ह्याला स्टार मार्क करा हो. फार छान ट्रान्झॅक्शन आहे. डिस्काउंट अकाउंट डेबिट 500. कोणाला आठवलं डिस्काउंटचं एक मी शॉर्टकट सांगितलं होतं. किती जणांना आठवलं मला विचारायचंय. आठवलं का तुम्हाला का नाही? व्हेरी गुड. भरपूर जणांना आठवलंय हो. रिसेंटली सांगितलं होतं मी रिसेंटली. एक 3-4 दिवस झाले असेल बघा. 3-4 दिवस. व्हेरी गुड प्रताप. व्हेरी गुड. भरपूर जण आठवलेले प्रताप, वसुदेव, चव्हाण, शेरला, होनपारके, नेपाळे. व्हेरी गुड. बिंगी. व्हेरी गुड. व्हेरी गुड. डिस्काउंट फॉलोज कॅश और बँक अकाउंट. आता बँक अकाउंट नाहीये ट्रान्झॅक्शन मध्ये कॅश अकाउंट आहे. कॅश अकाउंटला तुम्ही डेबिट केलात बघा. डिस्काउंटला पण तुम्ही डेबिट केलात. डिस्काउंट अकाउंट फॉलो करताय कॅश किंवा बँक अकाउंटला. हे फार सिक्रेट आहे हा. हे कोणाला सांगायचं नाही. तुमच्या कानात सांगितलेलं आहे. हे तुमच्या मी कानात सांगितलेलं आहे. हे कोणाला सांगायचं नाही. समजताय का? काही सिक्रेट मी सांगत असतो. कोणाला सांगायचं नाही ते. हां, मग प्रॉब्लेम येते बघा. तुम्हाला सांगतो मी. तुम्ही कोणाला तर सांगितलं ज्याने आपल्या क्लासमध्ये नाहीये. एक तर त्याला ते माहीत नसतंय. मग तुम्हाला त्याने विचारायला जाणार, "हे कसं काय आलं?" वगैरे. मग ते तुम्हाला मी सांगितलेलंच नाहीये. म्हणजे लॉजिकली तुम्हाला माहित आहे. लॉजिकली डिस्काउंटला ते लॉस असल्यामुळे आता मला मिळणार नाहीये ₹500 म्हणजे लॉस आहे. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस सो डेबिट करायचं. मग हे जादू कसं होतंय? मॅजिक कसं होतंय? ते कॅश किंवा बँकलाच फॉलो करतंय. हे कसं कळालं? कोण सांगितलं? तुम्ही म्हणणार आमचे सर सांगितले. बरोबर आहे का? मग त्यांनी जर माझ्याकडे आले, "सर हे कसं आलं सांगा." ते तसं नसतंय, सांगता येत नसतं ते. ओके. ते एक मॅजिक आहे समजा आता ते. ते लॉजिक आहे लॉजिकल मॅजिक आहे. आता जे एक्झाम म्हणत होते ना तसं ते. ओके. मी त्यांना एक्सप्लेन करत बसू शकत नाही ते.
मी लॉजिकने सांगितलेलं तुम्हाला डिस्काउंट हे या केसमध्ये लॉस आहे, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस प्रमाणे डिस्काउंट अकाउंटला डेबिट. बट तुम्ही जर हे लक्षात ठेवलात ना, अकाउंटला तुम्ही फील करू शकता बघा, किती छान आहे. तुम्ही ऑलमोस्ट 99% केसेसमध्ये असंच असणार आहे. सर मग राहिलेलं 1% मी सांगतो तिथं आल्यानंतर. ओके, टेन्शन घेऊ नका तुम्ही. तुम्ही माझ्यासोबतच आहे ना हो. 11-12 तुम्ही सीए केला तरी मीच आहे अकाउंटला. ओके, टेन्शन घेऊ नका सीए फाउंडेशनला. कॅश आणि बँकला फॉलो करताय डिस्काउंट अकाउंट. एवढं लक्षात ठेवा तुम्ही. तुम्हाला फार सोपं वाटणार आहे अकाउंट. मी जेवढं सांगतो तुम्ही रेग्युलर राहून तेवढं फॉलो करा. फार सोपं वाटणार आहे. ओके. येस. इथपर्यंत आलात का हो तुम्ही? ह्याला स्टार मार्क वगैरे केलात का? डिस्काउंट अकाउंट फॉलोज कॅश अकाउंट और बँक अकाउंट. आता कॅशला डेबिट केलात तुम्ही, इथे डिस्काउंटला पण डेबिटच. असं नॉर्मली लक्षात ठेवायचं. ओके, जनरली असं असतंय. इथं बँक असलं असतं तर बँक अकाउंटला डेबिट केलं असतं आणि त्याला डिस्काउंट फॉलो केलं असतं. ओके. येस. आता हे लास्ट ट्रान्झॅक्शन तुमच्यासाठी होमवर्क आहे. लास्ट ट्रान्झॅक्शन इज होमवर्क. उद्या मी डायरेक्टली आन्सर सांगणार आहे 25th ऑफ जुलैचं. तुम्ही करायचं आहे तेवढं. ओके. इन फ्यू डेज आपण जर्नल वाइंड अप करणार आहे. आता भरपूर क्वेश्चन घेतो आपण जर्नलचं. आपल्याला पुढे जायचंय. आपल्याला सिलेबस कव्हर करायचंय. भरपूर सिलेबस आहे अजून. तुमचं बॅच एकतर 1 मंथ लेट चालू झालेलं आहे. ऑलमोस्ट 1 मंथ लेट चालू झालेलं आहे. ओके. सो आपल्याला सिलेबस पण कव्हर करायचंय. हां, थोडंसं स्पीड वाढवायचंय तुम्ही आता. आपण लवकरच जर्नल वाइंड अप करून काय करू आपण नेक्स्ट टॉपिकला जाऊ. नेक्स्ट टॉपिकचं नाव आहे नेक्स्ट टॉपिकचं नेम आहे लेजर व्हिच इज अ सिंपल टॉपिक. ओके. अनदर सिंपल टॉपिक. 11th पूर्ण सिंपल टॉपिकच आहेत. बट सगळं न्यू आहे. ओके. त्यामुळे तुम्ही अटेंडन्स इम्पॉर्टंट आहे. येस एव्हरीवन प्लीज से बाय. येस बाय करायचंय हसत खेळत. बाय करा. फुल जोशमध्ये राहा थोडंसं. येस सगळेजण 16-17 चे आहात तुम्ही. 61 सारखे 71 सारखे नको मला. येस. बाय करा. बाय बाय अँड थँक यू. बाय बाय अँड थँक यू.